गार्डनला आलो आहे. आज आहे संडे आणि उर्विलचं खूपच चाललं होतं, मम्मा चल ना आपण गार्डनला वगैरे जाऊया. तर गार्डनला आलो आहे. आम्ही ज्या गार्डनला येतो ना नेहमी त्याच गार्डनमध्ये आलो आहे. व्हिलेजमधलं एक छोटंसं गार्डन आहे. तर एकदम सुंदर गार्डन आहे. म्हणजे इथे फुटबॉलसाठी प्ले एरिया आहे, बास्केटबॉलसाठी पण आहे. घसरगुंडी वगैरे खेळायची असेल ना मुलांना तर त्यासाठी सुद्धा प्ले एरिया आहे. मी तुम्हाला दाखवते गार्डन किती शांत आणि छान आहे. आम्हाला इथे आलं की नेहमी असं कम्फर्टेबल वाटतं. जेव्हा मी इथे पहिल्यांदा आलो ना तेव्हा मी ह्या गार्डनला येऊन बसायचं. सॅटरडे संडे सुट्टी असेल तेव्हा खूप छान वाटतं. मी तुम्हाला दाखवते गार्डन कसं आहे ते. तर हे फुटबॉलसाठी आहे. ते बघा दोघे जण कसे, पाऊस पडतो आता त्याला खेळायचं थांबवलं आहे ना, ते फिरतात. हे फुटबॉलसाठी आहे. इथे पार्किंग आहे आणि त्या पार्किंगच्या बाजूला जे तुम्हाला दिसतंय ना हे इथे घसरगुंडी आणि स्विंग वगैरे आहे. आणि तिकडे जे आहे ते आहे बास्केटबॉल वगैरे खेळण्यासाठी. मी तुम्हाला दाखवलं मगाशी, ते दोघे जण खेळत होते. तर एकदम छान वाटतं, एकदम इथे सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. आम्ही नेहमी येतो ह्या गार्डनला बसायला. इथे गर्दी कमी असते, म्हणजे मुलं जास्त नसतात खेळायला. आणि आपल्याकडे म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याकडे कसं घसरगुंडी मुलं वगैरे खेळत असतील तर लगेच त्याच्या पाठीमागे जाऊन असे म्हणजे खेळू शकतात. पण इथं कसं जो कोणी खेळत असेल तर त्याचं खेळणं होईपर्यंत आपल्याला वेट करावा लागतो. तर मग इथे तसं उर्विलला तसं करावं लागत नाही, कारण विलेज एरिया असल्यामुळे मुलं थोडी कमी येतात खेळायला आणि मग त्याला हवं ते खेळता येतं. त्याच्यासाठी आम्ही इथे जास्त त्याला घेऊन येतो. आणि जास्त सांगायचं तर आम्हाला कम्फर्टेबल फील होतं ह्या गार्डनला आल्यावर. आता ते दोघे जण परत गेलेत फुटबॉल खेळायला. तर इथे गार्डन ओलं आहे ना, ग्राउंड पूर्ण ओलं आहे, त्याच्यामुळे मग त्याला ना फुटबॉल म्हटलं आता. बास्केट ग्राउंडवरतीच खेळ, त्यामुळे मग चाललंय खेळणं. मी दाखवते तुम्हाला. त्याचे पप्पा त्याला फुटबॉल शिकवतात खेळायला. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते, दिसत असेल तुम्हाला. बघा हे गार्डन आहे, इथे छान आहे खेळायला. इथे त्याला वाटलं मध्येच तर तो हे पण खेळायला येतो. इथे बास्केटबॉल पण खेळतो आणि तिकडे तुम्हाला दाखवलं फुटबॉलचं ग्राउंड आहे, तिथे फुटबॉल पण खेळतो तो. त्याचे पप्पा मस्त फुटबॉल खेळतात, त्यामुळे ते शिकवतात त्याला. छान खेळतोय. तर चला बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.